नमस्कार, मी पूजा आपल्यासाठी आज घेऊन आलेली आहे मस्त अशी फ्लॉवरची सुक्की भाजी कशी तयार करायची त्याची रेसिपी। त्यासाठी या ठिकाणी मी फ्लॉवर बारीक बारीक असा कापून घेतलेला आहे। पाण्यामध्ये स्वच्छ असा 2 ते 3 वेळा फ्लॉवर धुवून घ्यायचा आहे। भाजीला फोडणी देण्यापूर्वी हा फ्लॉवर आपल्याला पाण्यामध्येच ठेवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामधला जो उग्र वास असतो तो निघून जाईल। खूप जास्त मोठे काप करायचे नाही, बारीक असे काप करून घ्यायचे आहेत फ्लॉवरचे। दुसरीकडे मी लोखंडी तवा गॅसवरती गरम करून घेतलाय। त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेला आहे व एक छोट्या आकाराचा कांदा बारीक असा कापून घेतलेला आहे। हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला जर कांदा जास्त आवडत असेल तर कांद्याचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल। कांदा छान असा भाजून झाला की त्यामध्येच आपल्याला बारीक चिरून घेतलेलं एक छोट्या आकाराचं टोमॅटो आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे। ही भाजी तयार करण्यासाठी जास्त जिन्नस वापरण्याची आवश्यकता लागत नाही। प्रत्येकाच्या घरात जे जिन्नस अवेलेबल असतात त्यातूनच छान अशी चमचमीत आपण फ्लॉवरची सुक्की भाजी तयार करणार आहोत। या ठिकाणी कांदा व टोमॅटो छान असे भाजून झाले की त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला फ्लॉवर ॲड करायचा आहे व फ्लॉवर आपल्याला 3 ते 4 मिनिटं असाच तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, जेणेकरून फ्लॉवरची भाजी तयार झाल्यानंतर त्यामधला जो उग्र वास असतो तो येत नाही। मीडियम टू लो फ्लेमवरती हा फ्लॉवर आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे, जेणेकरून तव्याच्या बुडाला तो चिटकू नये किंवा करपू नये। फ्लॉवर परतून झाल्यानंतर 1 चमचा घाटी मसाला त्यामध्ये घालते। तुमच्याकडे घाटी मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरलं तरीही चालेल। पाव चमचा हळद घालायचा आहे व चवीनुसार मीठ घालायचे। एवढेच मसाले ॲड करून आपल्याला हा फ्लॉवर पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघितलंच असेल आपण घरात जे अवेलेबल असतं तेच मसाले ॲड केलेले आहेत, इतर कोणतेही मसाले ॲड केलेले नाही, तरी सुद्धा ही भाजी अप्रतिम होते चवीला। भाजीमध्ये मसाले व्यवस्थित असे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव कप पाणी ॲड करायचं आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाण्याची क्वांटिटी कमी किंवा जास्त करू शकता। ही भाजी तयार करत असताना आपण जर पाणी जास्त वापरलं तर भाजी चिकटसर होते किंवा त्याची चव बदलते, त्यामुळे खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। पाणी घातल्यानंतर ह्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे व लो फ्लेमवरती ही भाजी आपल्याला शिजून द्यायची आहे। काही वेळानंतर आपण चेक करणार आहोत भाजी शिजले की नाही। तुम्ही बघू शकता ह्यामधलं संपूर्ण पाणी आटलेलं आहे। मीडियम फ्लेमवरती 1 ते 2 मिनिटांसाठी ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे। भाजी परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद करते व त्यावरती छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेते व पुन्हा एकदा ही मिक्स करून घेते। छान अशी चमचमीत आपली फ्लॉवरची भाजी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशा छानशा मस्त अशा इंटरेस्टिंग अशा रेसिपी बरोबर। आजची आपली फ्लॉवरची भाजी खाल्ली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच बोटं चाटतच राहतील। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।